नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्या सारंग आजी हे सुमित्राच्या रूममध्ये येतात सुमित्राची कानभरणी करण्यासाठी। आता मुद्दाम ऐश्वर्या म्हणते की जानकीने हा कुटुंब कलश कौलचा घाट का घातला असेल, जानकीचं नेमकं काय चाललेलं आहे आणि ती काय करते हे खरंच माझ्या लक्षात येत नाही। त्यावर लगेच आता आजी म्हणते की हो ना अगं, तुझ्या लक्षात येत नाही परंतु माझ्या सर्व काही लक्षात येते, मला कळते ना सर्व काही, परंतु हे माझ्या सुमित्राच्या म्हणजे माझ्या मुलीच्या लक्षात यायला हवे, कारण सुमित्रा तर त्या जानकीवर खूप असा विश्वास ठेवते। जानकी जे काही वागते ना ते सगळे काही मुद्दाम वागते हे सुमित्राच्या लक्षात नाही येत। ऐश्वर्या लगेच म्हणते की मुद्दाम? तर आजी म्हणते की हो मुद्दामच वागते, कारण सुमित्राच्या हातातून जी काही घराची सत्ता आहे ती सत्ता जाईल आणि सगळं काही त्या बाईच्या हातात येईल यासाठी, आणि असे झाल्यानंतर जानकीला सगळं काही रान मोकळे राहील यासाठी ती हे सर्व करते। तेव्हा आता हे सर्व ऐकून सुमित्राला तर अगोदर धक्का बसतो, परंतु सुमित्रा आजीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि रागाने ती आजीला म्हणते की हे बघ आई, तू भलतं सलतं का बोलतेस? अगं मी जानकीवर चिडलेली आहे म्हणून तू आणखीन आमच्यामध्ये भांडण लावून देतेस, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू नकोस। हे बघ जानकीवर माझा पूर्ण विश्वास आहे, जानकी असे काही करणार नाही। तरी सुद्धा आता ऐश्वर्या आणि सारंग आजी हे सुमित्राला भडकवण्याचा प्रयत्न करतात। आजी पुढे येते आणि म्हणते की हे बघ सुमित्रा, डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारी की तू आंधळी होऊ नकोस आणि त्या जानकीवर मात्र तू विश्वास ठेवू नकोस। हे बघ, तुझा त्या जानकीवर विश्वास असेल परंतु माझा नाही। अगं ती जरीही डोक्यावर पदर घेऊन संपूर्ण घरामध्ये वावरत असते ना, परंतु तिच्या डोक्यामध्ये फक्त काय काय सुरू आहे हे मलाच माहिती आहे, बाकी कुणाला नाही। आणि हे बघ, आता मी तुला कितीही समजावले, जानकी विरुद्ध सांगितले तरी सुद्धा तुला ते नाही पटणार, तू माझ्यावर विश्वास नाही ठेवणार, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की आपलं कोण आणि परकं कोण, खरं कोण आणि खोटं कोण हे तुला सगळं काही कुटुंब कलशच दाखवून देईल। आता मुद्दाम यांचे प्लॅननुसार प्लॅन सुरू असतात। तर सुमित्रा आता ह्या सगळ्याचा विचार करत असते, तेव्हा आता सुमित्राला भडकून मात्र आता ऐश्वर्या सारंग आजी हे तिघेही बाहेर जातात। तेव्हा आता सुमित्रा अगदी विचार करून करून अगदी टेन्शन मध्ये आलेली असते। आजी जे काही आतापर्यंत बोलली आहे ते सगळं काही तिला परत आठवते, कोण खरं आणि कोण खोटं हे तुला कुटुंब कलशच दाखवून देईल। तेव्हा मात्र आता सुमित्रा ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर आता लगेच सर्वजण हे कुटुंब कलश कौल या निर्णयासाठी बाहेर येतात। तेव्हा जानकीने तो कुटुंब कलश आणलेला असतो आणि प्रत्येकासाठी पेन आणि चिठ्ठ्या वगैरे सगळी काही तयारी जानकीने केलेली असते। आता ही लताबाई सुद्धा तेथेच हजर असते, सर्वजण एकत्र आलेले असतात। तर जानकी आता तो कलश तेथे समोर टेबलवर ठेवते आणि म्हणते की सगळ्यांनी आपापली जी मतं आहे तर ती या म्हणजे चिठ्ठीमध्ये लिहायची आणि कुटुंब कलश कौलामध्ये टाकून द्यायची, म्हणून जानकी प्रत्येकाच्या हातामध्ये चिठ्ठी आणि पेन देते। तेव्हा मात्र सर्वजण आता आपापली मतं काय आहेत हे लिहिण्यासाठी खाली बसतात। तर जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी नाही असा शब्द लिहिलेला असतो, कारण ह्या लताबाईला घरात ठेवायचे नाही असा त्यांच्या दोघांचा निर्णय असतो। परंतु सारंग, ऐश्वर्या आणि आजी मात्र बाजूला असते, परंतु आता सारंग आणि ऐश्वर्याने हो असे लिहिलेले असते, परंतु नानांचं आता माहिती नाही। परंतु आजी लगेच आता मुद्दाम जानकी म्हणते की जानकी, अगं जानकी इकडे ये बरं, माझं उत्तर तू लिही, कारण वातामुळे माझी बोटं वाकडी झालेली आहेत, मला लिहिता येत नाही। तेव्हा मात्र आता लगेच जानकी ती चिठ्ठी घेते आणि तुमचं काय मत आहे असं विचारते। तेव्हा आजी म्हणते की हो नाही म्हणून लिही। तेव्हा जानकी काही आजीला भाव देत नसते। सारंग मात्र आता खुश होऊन हे सर्व बघत असतो आणि हसत असतो। तर जानकी आता आजीच्या चिठ्ठीवर नाही असं लिहिते। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणि ऋषिके हे सगळेजण आपापली जी काही मतं आहेत तर त्या कलशात टाकतात। तेव्हा जानकी आता आजीला म्हणते की हे बघा, मी माझं मत आता ते कलशामध्ये टाकायला चाललेले आहे, तुमचं टाकू का? तेव्हा आता आजी म्हणते की नको। जानकीच्या हातातील चिठ्ठी घेते, वातामुळे माझी बोट वाकडी झालेली आहेत, पाय नाहीत, मी माझं टाकते। सारंगला खूप हसायला येत असते, कारण यामागे सुद्धा आता आजीचा हा भलताच प्लॅन असतो। तर आजी जानकीला म्हणते की हे बघ, माझं मी टाकू शकते, तू तुझं टाकू नये। तेव्हा मात्र आता आजी लगेच आपल्या कमरेला दुसरी चिठ्ठी असते तर ती चिठ्ठी काढते आणि बदलते। आता मुद्दाम ती हे सर्व करत असते। आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांची जी मतं आहे तर ती हो म्हणून असतात, परंतु आता ही सर्व जानकी आणि ऋषिकेश या दोघांवरच येणार असते। आजी आता कलशाजवळ येते आणि आपल्या कमरेची चिठ्ठी आहे ती काढते आणि ती चिठ्ठी कलशात टाकते आणि ही चिठ्ठी परत आपल्या कमरेला ठेवते आणि परत तेथे येऊन उभी राहते। तेव्हा
मात्र आता जानकी सगळ्यांना विचारते की सगळ्यांच्या चिठ्ठ्या टाकून झाल्यात का? तेव्हा सर्वजण हो म्हणतात. तेव्हा पार संध्याकाळ होते तर सारंग म्हणतो की आता कुटुंब कलश कौलचा काय निर्णय आहे ते मी वाचतो. म्हणून तो कलश घेतो आणि ते सर्व चिठ्ठ्या खाली टाकतो. सर्वजण आता निकालाची वाट बघत असतात. सुमित्रा सुद्धा तेथे आलेली असते. ऐश्वर्या आणि सारंग तर अगदी खुश असतात. तेव्हा आता सर्व चिठ्ठ्या मोजल्या जातात तर सारंग म्हणतो की एकूण 6 चिठ्ठ्या आहेत. तेव्हा पहिली चिठ्ठी वाचतो तर त्यामध्ये हो असे लिहिलेले असते. तर हे आता हो म्हटल्यानंतर सुमित्राला आणखीनच राग येतो. सारंग दुसरी चिठ्ठी वाचतो तर त्यामध्ये हो असं लिहिलेले असते. ते सुद्धा वाचून आता तो हो म्हणतो. तेव्हा आता ही चिठ्ठी ऐश्वर्या आणि सारंग या दोघांची असते. तेव्हा आता सुमित्राला आणखीनच राग येतो. परंतु जानकीच्याही लक्षात येत नाही नक्की कुणाला हो म्हणून लिहिले असेल आणि कुणाला ही बाई घरामध्ये हवी असेल. आता तिसरी चिठ्ठी काढल्यानंतर त्यामध्ये नाही असा शब्द येतो आणि परत चौथी चिठ्ठी काढली जाते तर त्यामध्ये हो असे लिहिले असते. तेव्हा आता सुमित्राला भलताच राग येतो कारण 3 चिठ्ठ्या हो नावाच्या निघलेल्या असतात आणि एकच चिठ्ठी नाही असे असते. 5व्या चिठ्ठीत पण हो असे असते आणि शेवटच्या चिठ्ठीत मात्र नाही असे निघते. तेव्हा मात्र आता जे काही जास्त चिठ्ठ्या हो नावाच्या असतात म्हणजे 6 चिठ्ठ्यांपैकी 4 चिठ्ठ्यामध्ये हो असे आले तर 2च चिठ्ठ्यामध्ये नाही असं लिहिलेलं आहे. तेव्हा सुमित्राला इतका राग येतो. सुमित्रा रागानेच त्या चिठ्ठ्या जवळ येते. प्रत्येक चिठ्ठीमध्ये ती आता बघत असते की कोणी नाही आणि कोणी हो लिहिले म्हणून. सुमित्रा हे चिठ्ठ्या बघून खूपच भडकते आणि कसं शक्य आहे हे सर्व. मला असे वाटले होते की तुमच्या सगळ्यांपैकी कोणीतरी एक जण हो म्हणून लिहील, बाकीचे सर्वजण नाही म्हणून लिहितील, परंतु आता हे झालेच कसे? हे कसं शक्य आहे मला सांगा. तेव्हा सुमित्रा म्हणते की मला नावं सांगा की कोणी कोणी हो लिहिले आहे आणि कोणी कोणी नाही. तेव्हा सारंग म्हणतो की आई अगं आपण नाव कुठे विचारतो, कोण कोण हो म्हटलं. तेव्हा लगेच नाना म्हणतात की मी सुद्धा हो म्हटलं. या बाईला आपण एकतरी संधी द्यायला पाहिजे असे मला वाटते. तेव्हा नानांचा हा निर्णय ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. सर्वजण विचारात पडतात. सुमित्राला भलताच राग येतो आणि ऋषिकेश जानकीला सुद्धा. तेव्हा लगेच आता म्हणजे सारंग आता ऋषिकेश आणि जानकीच्या अगोदर लगेच म्हणतो की मी तर नाही लिहिले आणि ऐश्वर्या सुद्धा म्हणते मी सुद्धा नाही लिहिले. तेव्हा आता आजी म्हणते की हो मी सुद्धा नाहीच लिहिले कारण जानकीलाच माहिती आहे की मी नाही लिहिलेले आहे. तेव्हा जानकी फक्त मान डोलावते. तर ऋषिकेश सुद्धा म्हणतो की हो मी सुद्धा नाही असं लिहिलेलं आहे. तेव्हा आता आजी लगेच जानकीला म्हणते की जानकी तू सांग ना चिठ्ठीवर तू काय लिहिले. तेव्हा जानकी म्हणते की हो मी सुद्धा चिठ्ठीवर नाही असेच लिहिलेले आहे. ऐश्वर्या लगेच म्हणते की अरे बापरे आई बघितलंच ना काय गंमत आहे. म्हणजे हे बघा प्रत्येक जण नाही म्हणतो आणि चिठ्ठ्यामध्ये मात्र 4 चिठ्ठ्या हो असं लिहिलेले आहेत आणि आता तोंडावर तर स्पष्ट नाही म्हणतात. परंतु नाना तुम्हाला मानलं पाहिजे कारण निदान तुम्ही तरी खरं बोललात. बाकीच्यांची खोटं बोलण्याची सवय मात्र काही अजून गेलेली नाही, ती तशीच आहे असे ऐश्वर्या आता टोमणा मारत ऋषिकेश आणि जानकीकडे बघत बोलते. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशला ऐश्वर्याचा भलताच राग येत असतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्या हे बघ उगाच तू आमच्यावर काही असे फाटे फोडू नकोस आणि जे काही बोलायचं आहे ना तर ते तोंडावर बोल, टोमणे मात्र मारू नकोस. आम्ही काही चूक केलेली नाही, तुला बोलण्याचा कोणताही हक्क नाही आम्हाला. तेव्हा ऐश्वर्या कुठे ऐकायला तयार असते. ऐश्वर्या म्हणते की अहो कधीतरी खरं बोलायला हवं आणि कमॉन ऋषिकेश दादा, अहो या घरामध्ये जो न्यायनिवाडा सुरू आहे तर तो तुमच्या आईबद्दलच सुरू आहे. तुम्ही त्या चिठ्ठीमध्ये नाही असं लिहिणार का? हे कसं शक्य आहे बरं? स्वतःच्या आईबद्दल तुम्ही या घरात तिला ठेवून घेण्यासाठी होच असं लिहितान तरी सुद्धा तुम्ही इतकं खोटं का बोलतात? आणि जानकी अगं तू बघ ना, तूच या बाईला घरामध्ये घेऊन आलीस आणि तिला या घरात ठेवून घेण्यासाठी जो कुटुंब कलश कौलाचा घाट आहे तर तू स्वतः घातलेला आहे आणि तू स्वतःच नाही कसं लिहिशील बरं? आणि तरी सुद्धा तू चिठ्ठीत नाही असं लिहिलंस का? नाही, माझा स्पष्ट तुझ्या या चिठ्ठीवर विश्वास नाही. तू त्या चिठ्ठीमध्ये होच असं लिहिले असेल. आणि सारंगला म्हणते की हे बघा सारंग मला हे काहीच पटत नाही, या सगळ्यावरती माझा विश्वास नाहीच. तर सारंग लगेच आता नंदीबाईला सारखा म्हणतो की हो ना ऐश्वर्या तुम्ही एकदम बरोबर बोलतात. तेव्हा आता जानकीला राग येतो कारण भलते सलते आरोप त्या जानकीवर ऐश्वर्या करत असते. जानकी म्हणते की बाद झाले ऐश्वर्या, भलते सलते आरोप तू माझ्यावर करू नकोस. परंतु आता सुमित्रा लगेच जानकीला म्हणते की सांग ना अगं काय खोटं बोलली तू. तिला म्हणते की शांत राहा, ती काही एक खोटं बोललेली नाही आणि सांग ती काय खोटं बोलली बरं. ऐश्वर्याने मला अगोदरच सांगितले होते की ती नाही म्हणणार आहे म्हणून आणि मी बघते ना की सारंग, आई आणि ऐश्वर्या ह्या तिघांनी नेहमी या बाईला प्रश्न विचारले, तुम्ही तर काही उत्तर दिलेच नाही. परंतु ह्या बाईला घरात ठेवून न घेण्यासाठी कायम हे तिघेच पुढे आलेत आणि त्या बाईला अनेक प्रश्न विचारून त्यांनी अगदी या घरात राहू नये असे सांगितले.
सुमित्राचं जे काही बोलणं आहे तर ते ऋषिकेश आणि जानकी यांना अगदी धक्कादायक वाटते, कारण ते कायम त्या बाईच्या विरोधात म्हणजे बोलले आत्तापर्यंत जेव्हापासून ती बाई या घरात आली. कारण आता हे तिघे जण त्या बाईच्या बाजूने नाहीच. परंतु जानकी, अगं तू तर ह्या बाईला घरी घेऊन आलीस आणि हा सर्व घाट सुद्धा तूच घातला, म्हणून आता सुमित्राचा पुन्हा जानकीविषयी एक खूप मोठा गैरसमज होतो. तर जानकीला वाईट वाटते आणि नानांना सुद्धा आता सुमित्राचा राग येत असतो की परत आता सुमित्रा स्वतःला बदललीस, ऐश्वर्याची बाजू घ्यायला लागलीस. तेव्हा जानकी आता आईंना समजवण्याचा इतका प्रयत्न करत असते की हे बघा आई, परंतु सुमित्रा जानकीला एकही शब्द बोलून द्यायला तयार नसते. ती जानकीला म्हणते की तू एक शब्द बोलूच नको, शांत राहा, कारण मला तुझ्याशी आता बोलायचं नाहीच आणि हे सगळं करण्याची तुला काहीच गरज नव्हती, तू मुद्दाम हे सर्व केले. तेव्हा आता ऐश्वर्या, सारंग आणि आजी यांना इतके हसू येत असते, कारण मनामध्ये ते आता अगदी खुश झालेले असतात, कारण सुमित्रा आज चक्क जानकीवर भडकलेली असते. तेव्हा आता सुमित्रा जानकीला विचारते की काय ग, तू आता कसं सिद्ध करशील आई पार्वती आहे म्हणून. तेव्हा आता लताबाईला तर आनंद होतच असतो, कारण या घरामध्ये राहण्यासाठी सगळ्यांचे ठाम निर्णय आहेत, सगळेजण तिच्या बाजूने आहेत, म्हणून तिला आनंद होत असतो. किती काही झाले तरी आपण या घरातून नाही जाऊ शकत अशी तिला खात्री असते. तेव्हा मात्र आता जानकी सुमित्रा आईंच्याकडे बघत असते की ज्या काही आरोप त्या जानकीवर करतात हे बघून जानकीला आणखीनच टेन्शन येते. तेव्हा आता नाना सुमित्राला समजावतात की सुमित्रा तू जरा शांत हो. सुमित्रा काही ऐकायला तयार नसते. तर सुमित्रा म्हणते हे बघा, इतका वेळ मी शांतच होते, परंतु आता मात्र यापुढे जो काही निर्णय मी तुम्हाला सांगेल तो निर्णय तुम्ही माझा ऐकून घ्या. आणि हे बघा, जर ह्या बाईने सिद्ध करून दाखवले की ती पार्वती आहे म्हणून, जर तिने सिद्ध करून दाखवले तर त्या क्षणाला मी हे घर सोडून निघून जाईल. तेव्हा मात्र आता हे ऐकून सर्वांना तर धक्का बसतोच, परंतु जानकीला खूप मोठा धक्का बसतो. आणि त्यावर आता तिची दुसरी अट असते की जर ह्या बाई सिद्ध करू शकल्या नाही तर मात्र जानकीला मात्र हे घर सोडून जावं लागेल. आता हे ऐकून मात्र जानकीला आणखीनच धक्का बसतो, तिच्या पायाखालची जमीन सरकते. ऋषिकेशला, नानांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो, परंतु ऐश्वर्या, सारंग, लताबाई आणि आजी या तिघांचे चेहरे मात्र खूप खुलतात, कारण ही आता ही सिद्ध करू शकली नाही तर जानकीला हे घर सोडून जावंच लागेल. सुमित्रा आता रागाने जानकीकडे बोट दाखवते आणि जानकीकडे रागानेच बघत ती आता रूममध्ये निघून जाते. तेव्हा मात्र आता सगळेजण अगदी आश्चर्याचा त्यांना धक्का बसलेला असतो. आता ऐश्वर्या तर अगदी मनोहिमन खुशच होत असते आणि ती लता बाई सुद्धा. जेव्हा सुमित्रा आता रागाने आत जाते, दरवाजा लावून घेते, तर ऋषिकेश, नाना हे सुमित्राला समजावायला तिच्या मागे जातात, परंतु आता सुमित्रा ऐकायला तयार नसते. ऋषिकेश सुद्धा म्हणतो की आई अगं ऐकून घे, परंतु सुमित्रा आतमध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. तेव्हा जानकी मात्र आता बिचारी खूप शांत असते. जे काही होते ते सगळं काही तिच्या विरोधात होत आहे हे जानकीच्या आता लक्षात येते की नक्की यामागे आता ह्या ऐश्वर्याचा काहीतरी प्लॅन असेल. परंतु जानकी आता जे काही सुमित्राचा हा निर्णय आहे ऐकून ती आता इतकी स्तब्ध झालेली असते. एक पाऊल सुद्धा तिचा आता व्यवस्थित उभा राहत नसतो. जानकी पूर्णपणे हादरून गेलेली असते. तर ऐश्वर्या, आजी, सारंग हे तिघे जण तिच्याकडे अगदी खुशून बघून हसतात. जानकी डायरेक्ट खाली बसते. हे बघून ऐश्वर्या मनात इतकी खुश होते की यस यस यस, हेच मला ऐकायचं होतं आई, क्या बात हे जानकी, आता तुला सर्व काही कळेल. ऐश्वर्या हरलेली नाही, कारण तू कितीही तिला मारले तरी राखेतून मात्र ती तुझ्या मानेवर येऊन बसेल हे लक्षात घे. आणि त्या बलाचं नाव आहे तर ऐश्वर्या. आता तू बघतच राहा जानकी, यावेळेस मात्र हा प्लॅन मी फ्लॉप नाही होऊन देणार. तू कितीही प्रयत्न कर, मी सगळं काही तुला उलटवेल आणि तुझ्यावर उलटल्यानंतर शेवटी तुला या घराच्या बाहेर पुन्हा जावं लागेल. ऐश्वर्या हरणार नाही. ऐश्वर्या जेव्हा तुला घराच्या बाहेर काढेल तेव्हाच मात्र ऐश्वर्या जिंकेल, ही गोष्ट तू लक्षात घे. आता सुमित्रा जेव्हा ऐश्वर्याच्या बाजूने बोललेली असते तर ऐश्वर्याला इतका आनंद झालेला असतो. तिला असे वाटते की आता सहजपणे मी जानकीला घराच्या बाहेर काढेल. म्हणून आता जानकीचा जो पडलेला चेहरा आहे तो बघून ऐश्वर्याला इतका आनंद होत असतो. आणि आजी आणि ऐश्वर्या, सारंग हे तर अगदी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतात, कारण त्यांचा प्लॅन सक्सेस होत असतो. परंतु आता त्यांना माहिती नसते की जानकी काय करणार आहे ते. ऐश्वर्याला इतका आनंद होतो. ऐश्वर्या मनात म्हणते की आता कितीही जरी तू सिद्ध करून दाखवले तरी सुद्धा तू सगळ्या बाजूने, दोन्ही बाजूने तूच हरणार आहे जानकी. म्हणून अगदी खुश
शोध जानकीकडे बघत असते, परंतु जानकी बिचारी रडत असते. आता आईंचे जे काही कठोर शब्द आहे तर तिच्या जिव्हारी लागलेले असतात. ऋषिकेश तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला समजावतो, परंतु तरीसुद्धा जानकीला इतकं वाईट वाटलेलं असतं, इतकं धक्का तिच्या मनाला लागलेला असतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेश जानकीला घेऊन अगदी आतमध्ये येतो आणि जानकीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो की जानकी हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा जानकी बिचारी खूप रडत असते. जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, एकीकडे विनत असताना दुसरीकडे गुंता का होत असेल, का असं होत असेल ऋषिकेश? त्या बाईला फक्त मी असे म्हणलं की एक संधी देऊयात, तरी सुद्धा आई माझ्यावर इतक्या चिडल्यात, माझ्यावर खरंच खूप रागवलेल्या आहेत, त्या माझ्यावर बरोबर बोलत सुद्धा नाही. मग तुम्हीच सांगा ऋषिकेश, खरंच माझी काही चूक होते का, माझं काही चुकते का? हो, तुमच्या जीवाची काय घालमेल झालेली आहे तर ती माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे. आणि हे बघा, नानांची सुद्धा काय घालमेल झाली ते सुद्धा मी माझ्या डोळ्यांनी बघते. आणि हे सगळं जे काही करते मी ते सगळ्यांसाठी करते, या घरासाठी करते, तुमच्या दोघांसाठी करते. पण तरी सुद्धा आई माझ्या बाबतीत काय इतका गैरसमज करून घेत असतील, म्हणून जानकीला खूप वाईट वाटते. ऋषिकेश तिला समजावत असतो. ऋषिकेश तिला म्हणतो की शांत हो, तर जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, शांत बसून कसे होईल, एकदा की हा प्रश्न मिटला तर सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, तू फक्त टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी, आपण सगळं काही व्यवस्थित करूया. जानकी म्हणते की हो ऋषिकेश, तुम्ही तर माझ्यासोबत आहात, परंतु आईंचं काय? लगेच पटकनी त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवतात आणि माझ्यावर रागवतात. आणि तेवढ्यात तेथे नाना येतात. नाना म्हणतात की हे बघ जानकी, तू तिची काळजी करू नकोस, कारण दीपक जितक्या पटकन ती तुझ्यावर रागवते तितक्या पटकनच तिचा राग सुद्धा शांत होतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ना, आईचा सगळा काही राग त्या बाईवर आहे आणि त्या बाईला सिद्ध करण्यासाठी आपण एक संधी दिली ना, त्यामुळे ती आपल्यावर जास्त रागवलेली आहे, बाकी काही नाही. परंतु हे बघा नाना, खरं आणि खोटं काय हे शोधायला नको का आपण? आणि हे बघा नाना, ही बाई खरी आहे किंवा खोटी आहे हे कसं आपण सिद्ध करणार आहोत? तेव्हा जानकी म्हणते की हो ना, जे काही ते बोलतात ना ते सगळं काही सिद्ध होतात. त्यामुळे नाना, आता आपण जितके काही केलं, सगळं काही केले तर ते सगळे मार्ग बंद झालेले आहेत. मग तुम्हीच सांगा की आपण काय असं करूयात, म्हणजे असं काय आपल्याला करावं लागेल म्हणजे आपण हे सगळं सिद्ध करू शकू. आता मला असं वाटतं की काही आपल्या बाजूने काही होणार नाही, सगळं काही आपल्या बाजूने उलटे होते, म्हणून आपण काही सिद्ध नाही करू शकत. तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघा, एक मार्ग आहे. तेव्हा मात्र आता जानकी विचारते की कुठला, तर लगेच नाना म्हणतात की हिम्मतरावच आपल्याला तर सांगू शकतील की नक्की खरी पार्वती कोण आणि खोटी कोण. तेव्हा आता आजी मात्र चोरून ह्या तिघांचं बोलणं ऐकत असते. हिम्मतरावांचं नाव ऐकल्यानंतर आजीला तर आश्चर्याचा धक्का बसतो. त्यावर आता हे ऐकून ऋषिकेश म्हणतो की हे बघा नाना. तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो की पार्वती आईंचा मानलेला भाऊ. तर लगेच नाना म्हणतात की हो, त्यालाच आपण येथे बोलावून घेऊ. आता जानकी म्हणते की हो, म्हणजे हे बघा, हिम्मत काकाला जी काही माहिती आहे तर ते कुणालाच माहिती नसेल, म्हणून आपण आता हिम्मत काकांनाच येथे बोलावूया. आणि हिम्मत काकाच आता त्या बाईला प्रश्न विचारतील आणि हिम्मत काकाच जे काही आहे तर ते ठरवतील. त्यानंतर आता इकडे जानकी आणि जे नाना आणि ऋषिकेश यांचा जो काही प्लॅन झालेला आहे तो प्लॅन मात्र आता ऐकून आजी घाईने इकडे सांगायला येणार असते. तेव्हा आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या लताबाईचं खूप कौतुक करत असतात. आणि आता सारंग आता इतका अगदी नाचतच म्हणत असतो की अहो लताबाई, खरंच काय ॲक्टिंग केली आहो तुम्ही, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला, इतकं छान तुम्ही पार्वती होण्याचं नाटक केलं, खरंच अगदी परफेक्ट पार्वती तुम्ही शोभत होतात, त्यामुळे मला तुमची एक ऑटोग्राफ हवी आहे. तेव्हा आता लताबाई रागवते. लताबाई त्याच्या हातावर हात मारते आणि म्हणते की काय रे, तुला ऑटोग्राफ हवी आहे का? परंतु एक गोष्ट लक्षात घे, मला पैसे हवे आहेत, माझे पैसे मला द्या. सारंग आता लगेच शांत होतो आणि हळूच आवाजात म्हणतो की ताई, अहो देऊ. तर लताबाई म्हणते की हो का, देऊ का, देण्यासाठी नक्की तुमच्याकडे पैसे तर आहेत ना. ऐश्वर्या मात्र आता काही बोलत नसते. तर लताबाई ऐश्वर्याला म्हणते की काय ग. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की काय हो लताबाई, काय म्हणतात तुम्ही, तर खरंच कमालच करतात. आणि हे बघा, जिचं नाव ऐश्वर्या आहे तुम्ही तिलाच विचारतात की पैसे आहे का. आणि हे बघा, आपलं जे काही डील झालेलं आहे तर
तर ठरल्याप्रमाणे तुमचे जे काही पैसे आहे ते सगळे पैसे तुम्हाला मिळतीलच. अगदी ठरल्याप्रमाणे सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही नका इतकी काळजी करू, डोंट वरी. तेव्हा लताबाई म्हणते की काळजी मी नाही तर तुम्ही करायची आहे. आणि हे बघा आता बाकीचे रणदिवे आहेत ना तर ते मला परीक्षेला बसवणार आहेत. आणि हे बघा जर पार्वतीच्या डिक्शनरीमध्ये जे काही शब्द नसतील तर ते प्रश्न जर त्यांनी मला विचारले तर मी काय उत्तर द्यायचं त्यांना. परंतु आतापर्यंत जे काही गोष्टी होत्या त्या अगदी हुशारीने मी निभावल्यात, अगदी पार्वती होण्याची ऍक्टिंग परफेक्ट केली. आणि जर उद्या त्यांनी मला काही जर वेगळे विचारले, त्याचं उत्तर जर माझ्याकडे नसेल तर मग मी काय करायचं, काय त्यांना उत्तर द्यायचे. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की आयडिया ऐश्वर्या, माझ्याकडे एक प्लॅन आहे, आपण तिघे मिळून मात्र आता हे जे काही आहे ना ते करूयात. आणि हे बघा आपण जे काही हातावर आहे ना माझ्या बोट ठेवा, आणि हातावर बोट ठेवून जसं आत्म्याला बोलवतात तर तसं आपण जे काही हे पार्वती आहे ना तिच्या आत्म्याला बोलवून घेऊयात. म्हणजे हे बघा कुठला जरी प्रश्न आला तर मात्र काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि काय हो ऐश्वर्या, कशी वाटली तुम्हाला माझी आयडिया. तेव्हा लगेच आता लताबाई सारंगकडे बघत असते आणि सारंगला बघून ती म्हणते की काय ग, अगं ऐश्वर्या हा तुझाच नवरा आहे ना. तर सारंग म्हणतो की हो. तेव्हा लगेच आता ही लताबाई म्हणते की एकदम बावट आहे तुझा नवरा. आणि हे बघा बाबांनो, उद्या जर त्यांनी मला आडवे तिडवे प्रश्न विचारले तर मी त्यांच्या ह्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं ते तुम्हीच सांगा बरं. त्यानंतर आता आपल्याकडे वेळ तर फार कमी आहे, आपल्याला आता हे सगळं काही मॅनेज करायचं आहे. आणि तेवढ्यात मात्र आता ही आजी आहे तर ती आजी आत येते आणि आजी म्हणते की हे बघा आता ही जी काही परीक्षा आहे ना ते नाना किंवा ऋषिकेश नाही घेणार, हिम्मतराव यासाठी येणार आहेत. हिम्मतराव इकडे येणार आहे. आताच मी त्यांच्या खोलीच्या बाहेर उभे राहून ते आता हिम्मतरावला इकडे बोलावून घेणार आहेत आणि हिम्मतरावच आता या गोष्टीचा निकाल लावणार आहेत. तेव्हा आता लताबाई विचारते हे कोणते हिम्मतराव, हे कोणी नवीन आहेत का. तेव्हा आता लगेच कोणतं कॅरेक्टर आहे असं जेव्हा लताबाई विचारते तेव्हा सारंग म्हणतो की अहो कॅरेक्टर नाही, हे तर पार्वती आईंच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. तर आजी म्हणते की हिम्मतराव म्हणजे पार्वतीचा मानलेला भाऊ, तो तर कायम तिच्या सोबतच होतो. तेव्हा आता लगेच लताबाई हे सर्व ऐकून म्हणते की अरे देवा, आणि त्या हिम्मतरावाबद्दल आता त्या डायरीमध्ये काहीच असे लिहिलेले नाही. तर आता कसे करायचे आहेत, जर ते हिम्मतने मला जुन्याबद्दल काहीतरी विचारले तर मला ते कसे सांगता येईल बरं. तेव्हा आता सारंग तर खूप घाबरतो. सारंग म्हणतो की अरे बापरे, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि ऐश्वर्या आता काय करायचं बरं आपण. तर आजी सुद्धा म्हणते की हो ना, आपल्याच चक्रव्यूहामध्ये आपणच अडकलो. सारंग सुद्धा म्हणतो हो ना ऐश्वर्या, अहो आपणच यात अडकत गेलो आणि आपलाच प्लॅन अगदी फ्लॉप होईल. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा शांत राहा, काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना तुमच्या सोबत. आणि इतक्या छोट्या मोठ्या गोष्टीला तुम्ही घाबरत बसू नका. त्यामुळे किती काही झाले तरी सुद्धा ह्या पार्वती नावाचा जो काही अध्याय आहे तो मी नाही पुसून देणार. तेव्हा आता सारंग म्हणतो की कसे काय, आणि हिम्मत काका जर एकदा इथे आले तर सगळं काही प्लॅन फ्लॉप होईल. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की किती काही झाले तरी हिम्मतरावांना मी येथे नाही पोहोचून देणार, मी तसे नाही होऊन देणार. त्यामुळे आता मी काय करते ते तुम्ही बघतच राहा. तेव्हा आता ऐश्वर्या हिम्मतरावांना येथे नाही पोहोचून देणार हे ऐकून मात्र आता लगेच सारंग आजी आणि लताबाई यांना खूप आनंद झालेला असतो. तेव्हा ते तिघेही खूप आनंदात असतात आणि हिम्मतरावांना आता तेथे पोहोचून देण्यासाठी आता ऐश्वर्या एक भलताच प्लॅन करणार असते. तेव्हा मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जानकीला खूप टेन्शन येते. जानकी ही टेन्शनमध्ये असते. जानकी नानांना म्हणत असते की किती काही झाले तरी हा जो काही त्रिडा आहे तर तो लवकरात लवकर सुटायला हवा. तेव्हा आता नाना म्हणतात की हो लवकरच सुटेल, आणि मी हिम्मतरावांना फोन केला होता, ते लवकरच उद्या सकाळीच येतील. ते आता ह्या लताबाईला बघतील आणि ओळखतील की खरी पार्वती कोण आहे ते आता तेच सांगू शकतात. तेव्हा आता जानकी म्हणते की हो खरं तर तसेच व्हायला हवे. तेव्हा मात्र आता सर्वजण हे हिम्मतराव येण्याची सकाळी वाटच बघत असतात. सर्वजण अगदी तेथे हॉलमध्येच असतात, पण सुमित्रा सुद्धा तेथे असतात. सर्वजण आता म्हणतात की आता हिम्मतरावांना तर वेळ दिली होती आणि ते अजूनपर्यंत का आले नसतील. सुमित्रा लगेच म्हणते की काय हो, तुम्ही तर हिम्मतरावांना वेळ दिली होती, मग ते अजूनपर्यंत दिलेल्या वेळेपर्यंत का पोहोचले नाही. आणि तेवढ्यात मित्रांनो एक कॉल येतो. तेव्हा आता ऋषिकेश फोन घेतो. तर लगेच आता सुमित्रा विचारते की काय रे ऋषिकेश, कुणाचा फोन आहे. तर ऋषिकेश म्हणतो की हिम्मत काकांचा फोन आहे. तेव्हा मात्र आता व्हिडिओ कॉलवर ऋषिकेश हिम्मत काकांना बोलायला घेतो. ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा ऋषिकेश आता फोन घेतल्यानंतर आता हिम्मत काकांना व्हिडिओ कॉलवर विचारतो सर्वांसमोर की हिम्मत काका तुम्ही येणार होते, आम्ही केव्हाची तुमची वाट बघतोय. तेव्हा मात्र आता हिम्मत काका म्हणतात की अरे ऋषिकेश येणारच होतो, परंतु एक महत्त्वाचं काम निघले.
महत्त्वाच्या कामासाठी मला कुठेतरी बाहेर जावे लागते, त्यामुळे नानासाहेब तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या बाईला फोन द्या आणि त्या बाईला बघून मी सांगतो की ती आपली पार्वती आहे किंवा नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ऋषिकेश तू फोन घे, अगोदर त्या बाईजवळ दे. तेव्हा मात्र आता लगेच लताबाई पुढे येते. लताबाई पुढे आल्यानंतर लगेच आता हिम्मतला म्हणते की हिम्मत अरे कसं आहेस रे तू. तेव्हा आता हिम्मत म्हणतो की अगं तू. तेव्हा आता जो काही ऐश्वर्याने प्लॅन केलेला आहे, ऐश्वर्याने प्लॅन करून आता हिम्मत काकाला ही पार्वती आहे असे सांगण्यासाठी सांगितलेले आहे. तेव्हा मात्र आता हिम्मत काका असं म्हटल्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. ऐश्वर्याचा चेहरा लगेच खुलतो. तेव्हा मात्र आता पुढे काय काय होतं काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.